तर चला फायनली आपण ट्रेकिंगला सुरुवात केली आहे आणि आजच्या व्लॉगची खासियत आणि आजच्या ट्रेकचं खास काय माहिती आहे का, आपण एका मावळ्यासोबत ट्रेक करणार आहोत. जय शिवराय. तर हे मावळ्याच्या ड्रेसमध्ये पूर्ण गड फिरत असतात. कुठल्याही गडावरती गेले की मावळ्याच्या ड्रेसवरती फिरत असतात. आणि यांना मी विचारलं की सर असं का करता तुम्ही, तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या काळात तर मी नाही जगू शकलो, ते काळ कसं होतं ते तर नाही माहिती, पण त्या काळातला गणवेश पोशाख करून मावळा म्हणून गड चढणं ते एक वेगळीच फिलिंग आहे, ते असं सांगतात. म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की बाबा ते त्यावेळेस जगायला नाही मिळालं तर आज जगतायत. खरंच भारी आहे ना. तर पूर्ण असा प्रॉपर असा सेटअप करून हातात भगवा ध्वज घेऊन, आज 15 ऑगस्ट आहे जसं की तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं, प्रॉपर सेटअप घेऊन मलाच एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी फिलिंग येते की आज मी वेगळ्या पद्धतीने ट्रेक करतो एका मावळ्यासोबत, आहे ना. किती भारी ना. तर चला, पूर्ण धुक्यामध्ये आपला सावंड आता हरवलेला आहे आणि खूप सुंदर आणि निसर्गरम्य शांत वातावरण झालेलं आहे. आणि आज शुक्रवार असल्यामुळं गर्दी पण कमी आहे. तर चला, मस्त असे आपल्याला व्ह्यू पण मिळणार आहेत. आणि हे दोघं तिघं जे आहेत हे खाली जिथं काम करतात त्यांना पण आज 15 ऑगस्टमुळे सुट्टी मिळाली आहे. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे का की बाबा एक दिवस तरी तुम्ही स्वातंत्र्य द्या स्वतःला, तसं त्यांनी पण सुट्टी दिली. साबणे सुट्टी लिही आज, साबणे सुट्टी लिही. सगळ्यांनी सुट्टी घेतलेली आहे की आज 15 ऑगस्ट आहे म्हणून. चला, ज्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य येणार आहे ना वरती ऊपर आने वाले आएगा ना. हा, ते पण वरती येणार आहेत. तर चला आपण जाऊयात, शूट पण करायचं आहे आपल्याला, थोडा वेळ पण लागणार आहे. बघूया आजचा दिवस कसा जात आहे. तर 5 ते 10 मिनिटात चाललोय. तर लगेच पायरी मार्ग आपल्याला सुरुवात झालेला आहे. सर वरती पोहोचलेले आहे, त्यांच्या हातामध्ये तिरंग आहे आणि माझ्या हातामध्ये महाराजांची प्रतिमा असलेला भगवा आहे. तर आपण आज गड सर करतोय. आज खरंच खूप मोठी ऊर्जा मिळते मला, काही मला शब्दात व्यक्त करता येत नाही असं फील होतंय. तर चला, संभव दिसतोय वरती तुम्हाला किल्ले चावंड, खरंच खूप भारी आहे. आणि आता आपण पायरी मार्ग, इथं तर पायऱ्या आहेत, वरती गेल्यावरती बघूया अजून रस्ता कसा आहे काय वगैरे, तर तुम्हाला सांगत जाईलच. आणि इथं असा मोठा बोर्ड पण तुम्हाला पाहायला मिळेल जिथे पूर्ण किल्ले चावंडची इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. चला, जास्त काय नाही, फक्त 10 ते 15 मिनिटच वरती आल्यानंतर तुम्हाला अशी सुंदर असे नजारे पाहायला मिळतात. हे बघा, हे खाली दिसतंय ते चावंड किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं जे गाव दिसते ते, आणि त्याच्यावरती इकडं डोंगर दिसतोय बघा, आणि इकडं तलाव आहे छोटे छोटे. सुंदर सुंदर नजारे आपल्याला पाहायला मिळतात आहे. तर चला, अजून काय काय पाहायला मिळते, खूप काही एक्साइटमेंट आहे. जाऊयात. कार्यकर्ते म्हणतात आपल्याला ब्लॉगमध्ये घ्या. काय कुठून आले तुम्ही? आम्ही जालना. जालन्यावरून आले का इकडे? जालना. ते खाली गाड्या लावल्या तुमच्यात का? हो, ते 2 गाड्या आमच्या. हे पहाटे आलेले, आपण झोपलेले त्यावेळेस. आले का गड बघून? हो, गड काय काय पाहिलं वरती? एकदम छान, सगळंच बघितलं. आता जे आहे ते मंदिर बघितलं. किती गड केले याच्या आधी? गड किती केले याच्या आधी? आधी याच्या अगोदर आम्ही 5-6 करेल. यंदाच आता पहिला आता मला आणखी जायचं, शिवनेरी जायचं, जीवनधन जायचं, हडपसर जायचं, शिवनेरी आणि हनुमानगड आणि नारायणगड. ओके, आणखी 5 गड करायचे आम्हाला आता. ओके, चला भेटू. जय शिवराय. जय शिवराय. तिथून थोडं वरती चढून आल्यानंतर आपल्याला तो रेलिंग पॅच लागणार आहे. इथून थोडंसं डिफिकल्ट आहे, पण टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण पूर्ण रेलिंग बनवलेली आहे. त्याला धरून धरून सावकाश आपल्याला चढायचं आहे. आणि थोडंच लागलं आहे, दम लागला आहे आज, कारण खूप दिवस झालं ट्रेकला आलो नव्हतो त्या कारणे. त्याच्यामुळं जर तुम्ही ट्रेक करत असाल तर तुम्हाला कंटिन्युटी ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग असं बोलताना पण दम लागतो अक्षरशः. काय नाही, चला, पण पोचलो आहे, बऱ्यापैकी वर पोचलो आहे. आणि जास्त दम मला काय वाटतं माझ्या अनुभवानुसार की जर पायऱ्या असतील ना तर लवकर दम लागतो, पायऱ्या नसतील तर एवढा दम नाही लागत, कारण पायऱ्यांनी पाय पण दुखतात जास्त आणि दम पण लागतो. तुम्हाला काय वाटतं? आणि चला, थोडासाच राहिला, एक 10 मिनटाचा ट्रेक राहिला फक्त, आणि मग आपण गडाच्या माथ्यावरती. इथला तुम्हाला थोडा थ्रिलिंग पॅच पण ह्याच्यामध्ये दाखवतो. तर चला. तर आता आपली खरी कसरत चालू झालेली आहे, कारण तो कठीण पॅच आहे जो की चावंड किल्ले चावंडवरती आहे, तो सुरुवात केलेली आहे. तर चला, काही घाबरायची कारण नाही आहे, कारण रेलिंग आहे, तरी पण बघा काय थ्रिल असणार आहे. तर चला.
इथून बघताय ना फक्त कातळात कोरलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. विचार करा जरी ही रेलिंग नसती ना तर काय ॲडव्हेंचर असताना काय थ्रिल असते, कारण इकडं पूर्ण अशी दरी आहे. ह्या साईडने तुम्ही बघू शकाल, हा पूर्ण कातळकडा आणि हे पूर्ण दरी. खतरनाक थ्रिल, पण सेफ्टी आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. आपण पोहोचलोच आहे गडावरती. चला आता थेट आपण माथ्यावरती भेटूया. नाही भेटायचं माथ्यावरतीच होतं, पण तुम्हाला दाखवावं असं वाटलं कारण तिथून रेलिंग संपत आहे आणि हा पायरी मार्ग थोडासा खडतळ झाला आहे आणि थोडासा तुटलेला पण दगड ढासळलेला आहे. काही प्रॉब्लेम नाही, तरी सर दिसतंय तुम्हाला व्यवस्थितरित्या चाललेत आणि असं थोडासा खडा पॅच आहे. तर चला पोचतोच आहे आता आपण. 5 मिनिट म्हणून गडाच्या माथ्यावरती यायला अर्धा तास गेलाय. बघूया अजून किती वेळ लागतंय. हो पण काय निसर्ग आणि काय वातावरण आहे. तानाजी मालुसरे तर मी आता आलेलो आहे प्रसन्नगडावरती असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि आता तुम्हाला मी दाखवतोय महादेवाचं मंदिर आणि तिथे एक छोटीशी तोफ पण आहे आणि मंदिर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं. हे बघा, हे दिसते, हे तोफ आहे, हे नंदी महाराज आहेत आणि हे जे आहे हे महादेवाची पिंड आहे इथे बघा. आणि हे समोर जे दिसतंय हे पुष्करणी म्हणतात. हे आहे ते पुष्करणी. इकडं तुम्ही जर बघितलं तर ह्या प्रत्येक देवळीमध्ये एक एक देवाची मूर्ती पण आहे. तर चला अजून पुढे आपल्याला काय पाहायला मिळते बघूया. तर तिथून पुढे आल्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहे सप्तमातृका म्हणून एक पाटी आहे, तुम्हाला दाखवतो. ओके, हे दिसतंय सप्तमातृका. इथून अशी रूट आहे. सप्तमातृका म्हणजे 7 पाण्याचे टाके तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत असे सर म्हणतात. तर बघूया ते कशा पद्धतीने आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी आहे का आणि कसा व्ह्यू दिसतंय, कसं वाटतंय. पूर्ण जंगलातून झाडा झुडपातून चालले मी एक नंबर. हे बघा सर कसं चाललेत. सर दिसले का पाण्याचे टाके? दिसले? अरे वा, आणि व्ह्यू पण काय सुंदर आहे इकडे. हो, डेड एंडला चालू आहे आपण इकडे. आणि अरे एक मिनिट, तर आता आपण आलेलो आहे चावंडादेवी मंदिरापाशी आणि हे आहे गडदेवताचं मंदिर तुम्ही बघू शकता. आणि इथं वरती ध्वजारोहण पण आज झालेलं आहे, तिरंगा ध्वज लावलेला आहे इथं. तर चला बहुतेक सगळे ठिकाणं आपले आज बघून झालेले आहे गडावरती. आणि हा गड तुम्हाला कसं वाटला आणि आपला ब्लॉग हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे.